कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नाफेड एनसीसीएफ आजपासून थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करणार. खुल्या बाजारातील कांद्याचे दर वाढण्याची आशा. देशात मान्सूनची वेगानं आगेकूच. पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मोसमी वाऱ्याची धडक. महाराष्ट्रातही मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती. राज्यात 15 जूनपर्यंत पावसाची शक्यता कमीच. पेरण्यांची घाई करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शेतकऱ्यांना आवाहन. तर राज्यातील 353 पैकी 181 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट. मुंबईत आजपासून टँकर चालकांचा संप. भूजल उपशाबाबतच्या नव्या नियमांमुळे टँकर चालक आक्रमक. आधीच पाणी कपात असताना टँकर बंद झाल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली. नेट पेपर फेरपरीक्षेसाठी एनटीए कडून विशेष खबरदारी. पेपर सेटर्स अनुवादकांना 21 जूनपर्यंत गुप्त ठिकाणी ठेवणार. मोबाईल, इंटरनेट, स्मार्ट वॉचवर पूर्णपणे बंदी. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना संधी. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये एकमतानं निर्णय झाल्याची तटकरेंची माहिती. तर पुतण्याच्या मंत्रिपदासाठी हिरवा कंदील न मिळाल्यानं छगन भुजबळांचा नकार. सूत्रांची माहिती. नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटण्याची शक्यता. महायुतीकडून गोकुळ गीते, प्रसाद हिरे यांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू. दोन्ही उमेदवारांनी निर्णयासाठी वेळ मागितल्याची माहिती. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीची आज मतमोजणी. मतमोजणी केंद्रावर लिंबू आणि अंगारा आढळल्यानं खळबळ. आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात पडझड. सेन्सेक्स 730 अंकांनी कोसळला. तर निफ्टी 230 अंकांनी खाली. मुलाखतीवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले. निवडणूक घोटाळ्याच्या दाव्यावरून अँकरसोबत वाद. माईक फेकत ट्रम्प यांचा मुलाखतीमधून काढता पाय.